बहिणींनो, आपल्याला वाटत असेल ना की आपण बाहेर जाऊन जॉब करावं, एक स्वतःच्या पायावरती आपण उभं राहावं, एक साईड इन्कम म्हणून आपल्याला मिळावं, हे प्रत्येक बाईला वाटते, हो की नाही? पण काही अशा घरच्या प्रॉब्लेममुळं आपण कामाला जाऊ शकत नाही, कारण की आपल्याला घर पण सांभाळायचं आहे, आपल्या लेकरांना सुद्धा सांभाळायचं आहे. त्या व्यतिरिक्त ना एक बाई कुठं ना कुठं निराश होऊन जाते की मी एक साईड इन्कम नाही कमवत आहे. तर तुमच्यासाठी मित्रांनो, एक घरी बसून तुम्ही जर तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरुवात केला तर प्रत्येक बाईला काय असते की आपण घरात बसून आपल्याला काहीतरी काम मिळावं, हो की नाही? आता ह्या जनरेशनमध्ये ना घरी बसून काम मिळणं मुश्किल झालं आहे. तेच तुम्ही जर स्वतःचं नाव कमवायचं असेल तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता कपड्यांमध्ये, म्हणजे व्यवसाय तुम्ही सुरुवात करू शकता. आणि या व्यवसायामध्ये ना कधीच तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. आणि हे कसं माहिती आहे का, आता मी जे तुम्हाला कलेक्शन दाखवते ना, हे 365 दिवस चालणारी प्रोडक्ट आहे. तुम्ही बरोबर ऐकले, हे 365 जे दिवस जे चालणारे प्रोडक्ट आहे ना, अशी कुठलीही बाई नसेल जे घरी नाईटीज किंवा नाईट सूट नाही वेअर करणार. साडी काढलं की नाईटीज आलं समजून घ्या, हो की नाही? तर साडीच्या नंतरनं जे सर्वात महागडी असणारी आणि सर्वात जास्त डिमांडला असणारी ती कुठली कलेक्शन आहे, ते म्हणलं आहे नाईटीज. तुम्ही बरोबर ऐकलंय. पण आपल्या इशिता हाऊसमध्ये आपल्याला इथे मिळतंय फॅक्टरीच्या रेटमध्ये. आपल्या इथे ना फक्त 55 रुपयापासून नाईटीचा कलेक्शन सुरुवात होतोय, हो. पण काही कलेक्शन असे असतात ना मित्रांनो की आपल्याकडे ना डीलर्स भरपूर आहेत, त्याच्यामुळे काही कलेक्शन आपले स्टॉक आउट होऊन जातात. डीलर्स लोकांना काय करतात माहिती आहे का, ते होलसेलर्स म्हणतात आपण त्यांना. तर ते होलसेलर्स आपल्याकडे क्वांटिटी बेसमध्ये खरीददारी करून जातात, परत ते स्टॉक रिटर्न यायला थोडंसं टाईम लागतं. जर तुम्हाला अजून काही कलेक्शन पाहायचं असेल, प्राईस रेंजबद्दल तुम्हाला काय प्रॉब्लेम नसेल आणि तुम्हाला क्वालिटीमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असेल ना, तर तुम्ही अशा टाईपच्या नाईटीज तुम्हाला तुमच्या दुकानामध्ये किंवा तुमच्या घरी ॲड करू शकता. सायझेस मी तुम्हाला सांगते मित्रांनो, काही नाईटीजना तुम्हाला फ्री सायझेस मिळतात आणि काही नाईटीना तुम्हाला सायझेसपासून कलेक्शन मिळून जाईल, जसं की स्मॉल साईज 4XL पर्यंत सायझेस मिळतात, ठीक आहे? तर आता ही नाईटीज तुम्ही पाहताय, प्रत्येक नाईटीमध्ये ना आपल्याला वेगवेगळा कलर आणि वेगवेगळा डिझाईन पाहायला मिळेल. पण प्रत्येक नाईटीमध्ये ना आपल्याला बंच घेणं गरजेचं आहे. आपण सिंगल पीसचा काम नाही करत आहे. आपल्याशी जे जुळणारे व्यक्ती आहेत ना, ते एकतर होलसेलर आहेत आपल्याशी जुळणारे जे व्यक्ती आहेत ना, ते एकतर होलसेलर्स आहेत किंवा रिटेलर्स आहेत किंवा तुमच्यासारखे बहिणींनी भगिनीने आहेत जे स्वतःचं एक छोटं इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करत आहे. तर जर तुमच्यासाठी पण अशा टाईपच्या कलेक्शन पाहिजे असेल ना, कमीत कमी इन्व्हेस्टमेंट ठेवून तुम्ही स्वतःचा एक घरी बसून व्यवसाय सुरुवात करू शकता. पहा मित्रांनो, तुम्हाला 1 लाख 2 लाख 50,000 30,000 40,000 लावायची गरज नाही आहे. घरी बसून व्यवसाय करायचा विचार करताय तर तुमच्यासाठी तुम्ही फक्त आणि फक्त 20,000च्या स्टार्टिंग रेटपासून तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय घरी बसून तुम्ही सुरुवात करू शकता. आणि एवढा मोठा, म्हणजे काही लोकांची अशी माइंड असते, काही लोकांची अशी मेंटॅलिटी असते की मला एवढा मोठा पैसा आणलं तरच मी बिझनेस करेन, माझ्याकडे पैसा नाही तर मी बिझनेस नाही करणार. अहो, का नाही करणार? तुम्ही जे महिना जे पैसा तुम्ही लपून ठेवता किंवा जपून ठेवता किंवा त्याला सेविंग पण आपण म्हणू शकतो, त्या सेविंगच्या पैशाने अजून एक 2-3 महिने तुम्ही सेविंग करून सुद्धा तुम्ही स्वतःचा व्यवसाय तुम्ही सुरुवात करू शकता. पहा मित्रांनो, सगळ्या बहिणींना वाटतं की घरी बसून आपल्याला पण काही हातभार लावायला पाहिजे. तर तशामुळे तुम्ही जर बाहेर कामाला जाऊ नाही शकत, तर तुम्हाला एकमेव जे मार्ग आहे ना, त्याच्यामध्ये चांगला प्रॉफिट मिळणार आहे, ते आहे अशा टाईपचा व्यवसाय, ज्याच्यामध्ये तुम्ही नाईटीचा कलेक्शन ठेवू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही डेली वेअरच्या साडी तुम्ही ठेवू शकता. जर तुमच्या एरियामध्ये कॉलेजला जाणारी मुली जास्त आहेत किंवा ऑफिसला जाणारी मुली जास्त आहेत, त्यांच्या अकॉर्डिंगली तुम्ही त्या कलेक्शनसुद्धा ठेवू शकतात. पहा मित्रांनो, जेव्हा तुम्ही बिझनेस सुरुवात कराल ना, तर तुमचा सर्वप्रथम कस्टमर तुमचे घरातले होतील, त्याच्यानंतर दुसरा कस्टमर आहे तुमच्या आजूबाजूचे जे आसपडोसी लोक असतात, ते तुमचे सेकंड कस्टमर बनतील. आणि ते सेकंड कस्टमर बनण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम हे बघितलं पाहिजे की तुमच्या एरियामध्ये कुठला कलेक्शन चालतो किंवा तुमच्या एरियामध्ये कसल्या टाईपचे लोक आहेत. जे घरी राहतात, हाऊसवाईफ आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही डेली वेअरची साडी नाही तर अशा टाईपच्या नाईटीचे कलेक्शन तुम्ही तुमच्या दुकानामध्ये ॲड करू शकता. जर कॉलेजला जाणारी मुली जास्त आहेत किंवा ऑफिसला जाणारी मुली जास्त आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही कुर्तीजमध्ये तुम्ही तुमचा पैसा इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा ड्रेस मटेरियल असो किंवा ऑफिशियल गोईंगसाठी साडी असो, ते सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही साडीचे कलेक्शन तुम्ही तुमच्या दुकानामध्ये ॲड करू शकता. पहा मित्रांनो, जर काहीतरी करायचं ना, तर एक पाऊल तुम्हाला पुढं टाकावंच लागेल. जोपर्यंत तुम्ही एक पाऊल पुढं टाकणार नाही, तोपर्यंत त्याच्या पुढचं भविष्य काय ते तुम्हाला कळणार नाही. आणि भविष्य हे काय आपल्याला माहीत असावं म्हणलं तर तुम्हाला एक पाऊल पुढं टाकलंच पाहिजे. आम्ही पूर्ण माहिती तुम्हाला देतो, व्यवसाय कसं करायचा आहे, व्यवसायामध्ये कसं तुम्हाला फायदा घ्यायचा आहे आणि तुम्ही कस्टमरला कितीपर्यंत त्या प्राईजने तुम्ही विकू शकता, हे माहितीसुद्धा आम्ही तुम्हाला देतो. तर स्क्रीनवरती नंबर दिलेला कॉन्टॅक्ट करा. आपल्याकडे व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी दिलेली आहे. मराठी व्यक्ती तुम्हाला इथे मिळून जाईल. आपल्या इथे ना या इशिता हाऊसमध्ये मराठी, तेलुगू, मल्याळम, कन्नड सगळ्या भाषेमध्ये बोलणारी आपली एक टीम आहे. तिथे तुम्हाला बिलकुल पण नाराज करणार नाही. तुम्हाला तुमच्या कुठल्या लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात त्या लँग्वेजमध्ये बोलून तुम्ही कस्टमरना डील करू शकता. तर मित्रांनो, अजून काहीतरी हवी असेल माहिती, स्क्रीनवरती नंबर दिला आहे, लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि ऑनलाईन ऑर्डर देऊन घरी लवकरात लवकर तुमचा व्यवसाय सुरुवात करा.
माहिती हवी असेल, नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करा. जय महाराष्ट्र.